नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पाऊस पाण्यासंदर्भात. पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे आणि खडकवासला धरणामधून काल रात्री पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आला. सिंहगड परिसरातल्या निंबजनगर आणि एकता नगरमध्ये सध्या परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. पूर ओसरलाय, मात्र चिखल अद्यापही या परिसरामध्ये कायम असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र पुरामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात घरं आणि दुकानांचं नुकसान झालंय. तर काल सकाळच्या सुमारासच सिंहगड रोड परिसरातील एकता नगर, निंबजनगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर पाहायला मिळालेला होता. मात्र सध्या परिस्थिती पूर्वपदावर आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत आहेत. प्रदीप, सध्या काय स्थिती आहे? नागरिकांचं मात्र मोठं नुकसान. सागर, अगदी बरोबर आहे. खरं तर इथली परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती आलेली आहे. पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आपण पाहतो की या सगळ्या परिसरामधला जो राडारोडा पावसामुळे रस्त्यावरती आलेला होता ते सध्या काढण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केलं जातंय. महानगरपालिकेचे आणखी कर्मचारी जे आहेत त्या परिसरामध्ये तैनात केले जातील आणि या संपूर्ण परिसरामध्ये पावसामुळे जी घाण निर्माण झालेली होती ते काढण्याचं काम सध्या सुरू आहे. या परिसरामधली वीज अजूनही आलेली नाही, त्यामुळे पाणी पुरवठा जो आहे तो सुद्धा खंडित आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना एक मोठी अडचण आहे. सध्या तरी पाणी पूर्णपणे या परिसरामधलं कमी झालेलं आहे, पाणी ओसरलेलं आहे. त्यामुळे इथल्या एक नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. काही वेळापूर्वी आर्मीचे जवान जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते. त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पाणी आता पूर्णपणे ओसरलेलं आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा इथं आता काम करण्यासाठी अडचण नाही. मात्र संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेला राडारोडा जो आहे, कचरा चिखल सध्या काढण्याचं काम जे आहे महानगरपालिकेचे कर्मचारी करतात. NDRFची एक टीम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. रात्रभर महानगरपालिकेचे कर्मचारी या संपूर्ण परिसरामध्ये गस्त घालत होते. कारण खडकवासला धरण क्षेत्रामधून ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग होतो त्यावेळेस मात्र हे पाणी जे आहे मुळामोठा नदीच्या पात्रामधून थेट सिंहगड रस्ता असेल, निंबजनगर, त्याचबरोबर मुळामोठा नदी पात्रालगतचा जे संपूर्ण मानवी वस्ती आहे त्यामध्ये घुसतं. काल आपल्याला माहिती आहे की याच ठिकाणी नदीसारखं स्वरूप जे आहे ते संपूर्ण रस्त्यांना पाहायला मिळत होतं. संपूर्ण परिस्थिती ही भीषण होती. मात्र सध्या दिलासादायक बाब म्हणजे पाऊस आता पूर्णपणे थांबलेला आहे. त्यामुळे मुळामोठा नदीच्या पात्रामधून ज्या क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता ते सुद्धा पाणी आता कमी केलेलं आहे. त्यामुळे सध्या आपण पाहतोय की इथली परिस्थिती आता पूर्वपदावरती आलेली आहे. मात्र नागरिकांचं घरांमधलं मोठं नुकसान झालंय. सध्या या परिसरामध्ये वीज नाहीये, पाणी पुरवठा खंडित आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडे इथल्या स्थानिकांकडून मागणी केली जाते की वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू व्हावा, जेणेकरून पाणी जे आहे ते या सोसायट्यांमध्ये यावं. सध्या आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी हे सध्या सकाळपासूनच कामावरती पाहायला मिळत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून या संपूर्ण परिसरामधली साफसफाई जी आहे ती केली जाईल. मात्र सध्या खडकवासला धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पाणी जे आहे म्हणजे पाऊस जो आहे तो पूर्णपणे थांबलेला आहे. त्यामुळे सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की काम करण्यास कोणतीही अडचण नाहीये. जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती आलेलं आहे. जर खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळामोठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येऊ शकतो. मात्र सध्या आपण इथली परिस्थिती पाहतोय की आता जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावरती आलेलं आहे. काल या ठिकाणी अनेक घरांचं त्याचबरोबर दुकानांचं नुकसान जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं. मात्र सध्या पुणे महानगरपालिकेकडून या संपूर्ण परिसरामध्ये साफसफाई जी आहे ती करण्यात येते. थोड्या वेळानंतर या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी सुद्धा केली जाऊ शकते. त्याला अजित पवार या ठिकाणी आलेले होते, संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यामुळे पंचनामे केले जातील आणि लवकरात लवकर त्यांना मदत मिळते. काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र इथल्या लोकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. त्रास सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावरती सहन करावा लागला. मात्र सध्या दिलासादायक बाब म्हणजे जनजीवन जे आहे पूर्वपदावरती आलेलं पाहायला मिळतं. सागर, नक्कीच प्रदीप, सध्या पुण्यामधील जनजीवन हे पूर्वपदावर आलेलं आहे. धन्यवाद या माहितीसाठी. तर थेट